नमस्कार. उद्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या एकूण जीवन कार्याच्या संदर्भामध्ये मी आपल्यासोबत काहीसं हितगुज करतो. आपल्यासोबत करण्याच्या हितगुजासाठी मी राजर्षी शाहू महाराज आणि दिलदारपणाची पेरणी हा विषय घेतलेला आहे. हा विषय मी का घेतला तर राजर्षी शाहू महाराजांच्या एकूण जीवन कार्याकडे पाहिल्यानंतर मला स्पष्टपणानं हे जाणवतं की राजर्षी शाहू हा दिलदार मनाचा राजा आहे. म्हणून शाहू राजांचं स्मरण करत असताना त्यांच्या मनाचा दिलदारपणा कशा स्वरूपाचा आहे आणि त्यांच्या मनाचा हा दिलदारपणा भारतीयांच्या मनामध्ये कशा पद्धतीनं पेरला पाहिजे याच्या संदर्भातच मांडणी केली पाहिजे असं मला स्वतःला वाटलं. म्हणून आजच्या मांडणीसाठी मी हा विषय घेतलेला आहे. या विषयाच्या संदर्भात मांडणी करत असताना पहिल्यांदा दिलदारपणा म्हणजे काय हे स्पष्ट करणं मला फार आवश्यक वाटतं. दिलदार या शब्दामध्ये दिल हा शब्द आहे. दिल हा शब्द अनेकांनाच अत्यंत प्रिय असतो. दिल म्हणजे हृदय, काळीज, काळजातून जो सारं काही काम करतो तो दिलदार. दिलदार या शब्दाच्या माध्यमातून अनेक अर्थांचं सूचन होतं. दिलदारपणा म्हणजे चांगुलपणा, दिलदारपणा म्हणजे उदारपणा, दिलदारपणा म्हणजे सर्वसमावेशकता, दिलदारपणा म्हणजे संकुचिततेतून बाहेर येणं, सर्वसमावेशक होणं. आणि दिलदारपणा म्हणजे समोरच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांचं दुःख पाहून तळमळणं आणि ते दुःख नाहीसं करण्यासाठी प्रयत्नरत राहणं, जीवाच्या आकांतानं धडपड करत राहणं. ज्या माणसाचं मन दिलदार असतं त्या माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची करुणा वास करत असते. आणि त्या करुणेपोटी अशा प्रकारचा माणूस जीवनभर सातत्यानं विधायक अशा प्रकारचं काम करत राहतो. या संदर्भामध्ये मी जेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामध्ये मला पदोपदी त्यांच्या मनाची दिलदार वृत्ती प्रत्ययाला येते. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांच्या मनाची दिलदार वृत्ती काय आहे हे आपणाला या निमित्तानं बघायचं आहे. आणि केवळ दिलदार वृत्ती त्यांचीच गौरवित करायची नाही तर वर्तमान कालखंडामध्ये वर्तमानातील लोकांच्या मनामध्ये शाहू महाराजांची जी दिलदार मनोवृत्ती आहे ती मनामध्ये कशा पद्धतीने पेरता येईल याच्या संदर्भामध्येही आपणाला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. राजर्षी शाहू महाराज यांचं कर्तृत्व भारतीय इतिहासाच्या पटलावर जे सिद्ध झालेलं आहे ते भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सिद्ध झालेलं आहे. त्या पूर्वीच्या कालखंडामध्येही भारतामध्ये आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण गोष्टी घडून गेलेल्या आहेत. मोगली सत्तेविरुद्ध अल्पबलानिशी युक्तीनं लढून स्वतःचं स्वतंत्र अशा प्रकारचं राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व इतिहासानं यापूर्वीच्या कालखंडामध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पेशवाई आली आणि पेशवाईच्या नंतर भारतामध्ये एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आक्रमण झालं. ते आक्रमण होतं इंग्रजांचं. भारतावर अनेकांनी आक्रमणं केली. त्या आक्रमणामधलं इंग्रजांचं भारतावरचं आक्रमण ही
अनेक अर्थांनी महत्वाचं होतं. इंग्रजांच्या इथं येण्याच्या प्रेरणा राजकीय आणि धार्मिक असण्यापेक्षा आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि इथं आल्यानंतर ते व्यापारी म्हणूनच प्रथमतः आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांनी भारताचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात केलं. परंतु इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर इंग्रजांची सत्ता इथे प्रस्थापित झाल्यामुळे आपल्या देशाचे अनेकविध फायदे देखील झालेले आपणाला दिसून येतात. इंग्रज हे साधे सुधे आक्रमक नव्हते. ते ज्ञान विज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये पुढारलेले लोक होते. आणि विशेष बाब महत्वाची आहे की संपूर्ण जगातील आधुनिक काळातली लोकशाहीची जननी म्हणून इंग्रजांच्याकडे बघितलं जात असतं. आणि म्हणून भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी या देशामध्ये आपली सत्ता सर्वत्र प्रस्थापित केली. भारताचं आर्थिक शोषणही मोठ्या प्रमाणात केलं. परंतु त्यांचा जो पुढारलेपणा होता, त्यांनी जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली होती, त्या प्रगतीची फळं देखील या देशातल्या माणसांना मिळू लागलेली आपणाला दिसून येतात. या काळात भारतामध्ये जवळजवळ 600 संस्थानं होती आणि इंग्रजांनी आपली सत्ता प्रस्थापित केल्यानंतर बरीच संस्थानं खारीज केली, काही संस्थानं तशीच राहू दिली आणि त्या संस्थानांना मांडलिक म्हणून, इंग्रजांचे मांडलिक म्हणून राज्य करता आलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारतामध्ये 565 संस्थानं होती. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्थानिकाचा जो राजा असतो, राजा म्हटलं की राजवैभवामध्ये लोळणं, ऐश आराम हे सगळं असतं. आणि म्हणून 565 संस्थानिकांच्या पैकी आपण अग्रक्रमानं राजर्षी शाहू महाराजांचंच नाव का घेतो आणि लोकशाहीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण एका राजाचं स्मरण का करतो, हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराज हे राजे जरी असले तरी राजर्षी शाहू महाराजांनी जो राज्यकारभार केला, तो राज्यकारभार आजची आपली जी लोकशाही आहे ना, या लोकशाहीच्या कालखंडामध्ये जी कामं अजूनही आपण नीटपणानं करू शकलेलो नाही, तशा प्रकारची कामं राजर्षी शाहूंनी आपल्या कोल्हापूर या लहानशा संस्थानामध्ये केलेली आहेत. आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाचं जर आपण मूल्यमापन करायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की राजर्षी शाहू महाराज हे काळाच्या कितीतरी पुढे होते. ते का होते तर त्यांचं मनच दिलदार होतं. उदात्त अशा प्रकारच्या मनोवृत्तीच्या माणसाचं ते मन होतं. खरं खरं नितळ मानवी मन त्यांच्या अंतःकरणामध्ये वास करत होतं. म्हणून त्यांनी त्या काळाच्याही पुढे जाणारी अनेक प्रकारची पावलं या कालखंडामध्ये टाकलेली आपणाला दिसून येतात. पहिल्यांदा आपण राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील दिलदारपणा कोणकोणत्या प्रसंगामधून दिसतो याचा आढावा घेणार आहोत. दिलदारपणा एक राजा आहे आणि राजा म्हटलं की त्याच्या संस्थानापुरती तरी सारीची सारी सत्ता त्याच्या हातामध्ये असते आणि त्याच्या हातामध्ये सत्ता असताना त्याला सत्तेचा एक गर्व चढण्याची शक्यता असते. त्याच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. हे असतंच मोठ्या प्रमाणामध्ये. राजर्षी शाहू महाराजांचं एकूण वागणं, बोलणं, चालणं, व्यक्त होणं आणि काम करणं जेव्हा आपण तपासतो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला राजा म्हणून अहंकाराचा कुठलाही स्पर्श झालेला दिसत नाही. राजर्षी शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराजांचा वारसा चालवणारे राजे आहेत. आणि छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये रयतेच्या कल्याणाची जी उदाहरणं घालून दिलेली होती ती उदाहरणं ही राजर्षी शाहू महाराजांच्या समोर होतीच. म्हणून हा राजा सामान्य माणसांच्या मध्ये मिसळायचा, शेतकऱ्यांमध्ये शेतमजुरांमध्ये मिसळायचा आणि त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याशी मोकळेपणानं बोलताना हे स्पष्टपणानं म्हणायचा की मला राजा म्हणून परकेपणानं वागवण्याची काही गरज नाही, मला तुम्ही आपल्यातलाच एक समजा, शेतकरी समजा, शेतमजूर समजा, अशा प्रकारची भूमिका ते घ्यायचे. आणि नुसती बोलण्याची भूमिका घ्यायची नाही तर या संपूर्ण कष्टकरी वर्गाशी अत्यंत आत्मीयतेनं वागायचे. राजर्षी शाहू महाराजांचा जो कालखंड होता तो कालखंड अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असा कालखंड होता. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारची विषमता इथे अस्तित्वात होती. धर्माच्या नावानं इथे अनेक प्रकारच्या चुकीच्या रूढी परंपरा चाललेल्या होत्या आणि ज्यांनी धर्माचं पुढारपण करायचं त्या पुढाऱ्यांनी धर्माला प्रायव्हेट हित लिमिटेड बनवलेलं होतं. धर्माचे आणि एकूणच समाज जीवनाचे सारेच्या सारे फायदे आपल्याच चिमुटभर वर्गाला मिळाले पाहिजेत अशा पद्धतीनं धर्म राबवण्याची रीत आपल्याकडे प्रस्थापित झालेली होती. आणि म्हणून त्यामुळं अनेक प्रकारच्या विषमतेला धर्माची प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न या देशामध्ये केला गेला होता. धर्माची प्रतिष्ठा विषमतेला दिली गेली, शोषणाला दिली गेली, भेदाभेदाला दिली गेली आणि अशा पद्धतीनं या शोषक भेदाभेदयुक्त प्रवृत्तींना धार्मिक प्रतिष्ठा दिली गेल्यामुळे आपल्या देशाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारचं नुकसान इथून पुढच्या कालखंडामध्ये तरी होता कामा नये यासाठी ज्या ज्या महामानवांनी आपल्या भारतामध्ये काम केलं त्यातील राजर्षी शाहू महाराज हे एक अत्यंत महत्वाचे महामानव आहेत. काय प्रवृत्ती होती, वेगवेगळ्या स्वरूपाची दुःख तर होतच वेगवेगळ्या स्वरूपाचं, परंतु आपल्याला अधोरेखित करायचं आहे ते राजर्षी शाहू महाराजांचं दिलदारपण. राजर्षी शाहू महाराजांना त्यांना राजसत्ता बहाल करण्यापूर्वी त्यांचं रीतसर व्यवस्थित अशा प्रकारचं शिक्षण घडवून आणलेलं होतं. भारतीय पद्धतीचं शिक्षण त्यांना दिलं जाण्यासाठी काही शिक्षक नेमलेले होते आणि पाश्चात्य पद्धतीचं युरोपियन प्रगतीचं काय आहे धोरण त्याचं शिक्षण देण्यासाठी फ्रेजर नावाचे एक IPS अधिकारी त्यांच्या शिक्षणासाठी नेमलेले होते. त्यांना शिक्षक तर प्रत्यक्ष शिकवत होतेच, परंतु संपूर्ण देश फिरून त्यांना प्रत्यक्षात शिक्षण दिलं गेलेलं होतं, अनुभव घ्यायला लावलेला होता. फ्रेजर साहेब आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल अहवाल पाठवायचे आणि तो अहवाल पाठवत असताना अहवालामध्येच फ्रेजर साहेबांनी लिहिलेलं आहे की शाहू राजे मनाने सरळ आहेत, मोकळे आहेत आणि मनाचे दिलदार आहेत. आपलं तेच खरं अशा प्रकारचा आग्रह ते करत नाहीत, ते समंजस आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या शिक्षकांनीच त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली आहे. त्यातला दिलदारपणा हा शब्द त्यांनी जो मांडला होता तो शब्द माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. हा दिलदारपणा सर्वत्रच दिसतो कारण शाहू महाराज राजवैभवामध्ये लोळत राहिले नाहीत, तर राजवैभवातील जे वैभव आहे त्याचा
उपभोग शून्य स्वामी या पद्धतीनं त्यांनी आपला साराच्या सारा राज्यकारभार केलेला दिसतो. राज्यारोहण झाल्याबरोबर ते आपल्या संस्थानामध्ये दौरे काढत निघाले. केवळ दरबारामध्ये बसून कारभार करायचा नाही, तर आपल्या राज्यातील सामान्यातिसामान्य माणसांची स्थिती कशी आहे या स्थितीचं निरीक्षण करण्यासाठी त्यांनी दौरे काढले. आणि या दौऱ्यामध्ये एका नरसापूर तीर्थस्थानामध्ये त्यांना महारोग्यांची वेदना दिसली, दुःख दिसलं. आणि हे दुःख पाहून त्यांचं मन अत्यंत व्याकुळ झालं. पण हा राजा केवळ व्याकुळ होऊन थांबणारा नव्हता. हे दुःख कसं कमी करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि नंतर त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या नावाने आपल्या संस्थानामध्ये महारोग्यांच्यासाठी एक आश्रम उभा केला आणि त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची गुऱ्हाळं चालायची. आणि ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये ऊसाचा रस काढत असताना आणि गूळ तयार करत असताना ऊस जो गाळायचा त्यावेळी चरखामध्ये शेतकऱ्याची बऱ्याच वेळा बोट सापडायची, बोट चिंबून जायची आणि प्रचंड मोठ्या वेदना त्यांना सहन कराव्या लागायच्या. हे त्यांनी पाहिलं. अरे हे दुःख आपण नाहीसं केलं पाहिजे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थानातल्या हुन्नरी माणसांच्यासाठी एक अशा प्रकारची बातमी देऊन टाकली की आपल्या संस्थानातल्या नवनवं काही निर्माण करणाऱ्या माणसांनी चांगला नवा चरखा, नवा घाना तयार करावा. आणि त्याची एक स्पर्धाच त्यांनी लावली. आणि चांगल्यात चांगला चरखा, चांगल्यात चांगला घाना तयार करून त्यांनी घेतला आणि हा घाना शेतकऱ्यांनी वापरावा अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणजे शेतकऱ्याच्या दुःखाशी आत्मीयतेनं एकरूप होणारा हा राजा होता. जिथं जिथं दुःख दिसतं ते दुःख नाहीसं करण्यासाठी आपण आपल्या परीनं प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन राजर्षी शाहू महाराज काम करताना आपणाला दिसून येतात. राजर्षी शाहू महाराजाच्या दिलदारपणाचं वर्णन जर आपणाला करायचं असेल तर राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील परस्पर संबंधांच्याकडं आपण पाहिलं पाहिजे. यांच्यामध्ये जो परस्पर संबंध राहिलेला आहे, यांचं जे नातं राहिलेलं आहे, या नात्यामध्ये शाहू महाराजांच्या मनाचा उदारपणा आणि दिलदारपणा लखाकताना आपणाला दिसून येतो. राजर्षी शाहू महाराज राजे होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा वयानं मोठे होते. परंतु तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी जे ज्ञान घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा ते आदर करत होते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या कालखंडामध्ये लोकमान्य ही पदवी प्राप्त झालेले टिळक, या टिळकांचं वर्तन आणि राजर्षी शाहू महाराजांचं बाबासाहेबांशी असलेलं वर्तन हे जर आपण पाहिलं तर असं आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये चिरडल्या जाणाऱ्या, मुकेपणानं वर्षानुवर्षापासून वेदना भोगणाऱ्या माणसांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी मूकनायक नावाचं नियतकालिक काढण्याचं ठरवलं. आणि या नियतकालिकाची टिळक महाराज आपण आपल्या केसरीमध्ये जाहिरात द्या हो जरा अशी विनंती त्यांना केली. तेव्हा टिळकांनी केसरीमध्ये मूकनायकची जाहिरात छापण्यालाही विरोध केला. जाहिरात सुद्धा छापली नाही. आणि याच वेळी राजा असलेला शाहू महाराज
स्वतः होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई इथल्या घरी जातो आणि मूक नायकसाठी ही माझी अल्पशी मदत आपण घ्या म्हणून मदत देतो. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी परदेशी जायचं असतं तेव्हा स्वतःहून ते शिक्षणासाठी देखील मदत करतात. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांच्या दिलदारपणाची आपणाला सांगता येते ती ही की बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा एक पत्र शाहू महाराजांना पाठवलं आणि त्यामध्ये असं लिहिलं की अस्पृश्य वर्गाच्या उद्धारासाठी, ती चळवळ चालवण्यासाठी एक फंड निर्माण करायचा आहे आणि हा फंड निर्माण करण्याची जी समिती गठीत करायची आहे त्या समितीमध्ये आपलंही नाव असावं, त्याच्यासाठी आपण परवानगी द्या. त्याला उत्तर देताना शाहू महाराज काय म्हणाले की अशा प्रकारचा फंड उभा करणारी आपण जी समिती निर्माण करता आहात ही केली पाहिजे आणि या समितीत काम करायला मला आनंद वाटेल, पण मी सहसचिव म्हणून, त्यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी म्हणून त्याच्यामध्ये काम करायला मला आवडेल असं ते म्हणाले आणि हे काम मी आनंदानं करेन. याच काळातलं थोडंसं पुढचं एक उदाहरण आहे ते आपणाला असं दिसतं. गांधीजी गोलमेज परिषदेमध्ये बोलत असताना संपूर्ण देशाचा मीच नेता आहे आणि या देशातल्या अस्पृश्यांचाही मीच खरा नेता आहे असं म्हणतात. ही मांडणीमधला फरक आपणाला दिसतो. आणि राजर्षी शाहू महाराजांची भूमिका ही आहे की मी तुम्हाला मदत करतो, मदतनीस म्हणून राहतो. हा केवढा मनाचा मोठेपणा आहे, हा केवढा मनाचा दिलदारपणा आहे. या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या कृती तर त्यांनी केल्याच, परंतु त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानातील म्युनिसिपाल्टीच्या चेअरमनपदी अस्पृश्य समाजातील दत्तोबा पवार यांची नेमणूक केली. इथेही त्यांच्या मनाचा फार मोठा दिलदारपणा आपणाला दिसून येतो. या दिलदारपणाच्या संदर्भामध्ये मला आजच्या काळाच्या संदर्भामध्ये जाणून बुजून काहीशी चर्चा करायची आहे. आजच्या समाजामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या सारखा दिलदारपणा किती प्रमाणात आहे मी अजिबातच नाही असं मुळीच म्हणणार नाही. सत्तेतल्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा दिलदारपणा किती प्रमाणामध्ये आहे अजिबातच नाही असं मी म्हणणार नाही, परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या मनामध्ये जो दिलदारपणा, उदारपणा आणि दानशूर वृत्ती आहे, ज्याचं त्याचं मोठेपण मान्य करण्याची, जाहीरपणानं मांडण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आज आहे का? ते स्वीकारण्याची वृत्ती आहे का? माझं असं निरीक्षण आहे की हा दिलदारपणा वर्तमान लोकशाहीतील मंडळींच्या मध्ये, प्रस्थापित सत्तेतल्या मंडळींच्या मध्ये जेवढ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे तो दिसत नाही. कारण हे असं समजतात की मलाच सगळं कळतं, मीच मोठा आहे, माझ्यापेक्षा दुसरा कुणीच मोठा नाही. दुसरी गोष्ट अशी की मी मोठा आणि माझ्यानंतर माझा मुलगा मोठा, माझा पुतण्या मोठा, माझा जावई मोठा, माझ्या कुटुंबातले सगळे मोठे. जी जी महत्वाची पदं आहेत त्यामध्ये माझ्याच कुटुंबातला माणूस आला पाहिजे, अशा पद्धतीनं बहुतांश घराणी आजच्या लोकशाहीमध्येही वावरतात. याला मनाचा दिलदारपणा म्हणत नाहीत, याला मनाचा मोठेपणा म्हणत नाहीत, याला संकुचित, आत्मकेंद्री, खुरटी आणि किरटी वृत्तीच म्हणतात. राजर्षी शाहू महाराज आपल्या संस्थानामध्ये जे जे गुणवत्ताधारक आहेत याचा शोध घेत असत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी देत असत. कुठे काही
स्वतःकडे कमीपणा येतोय असं काही चिन्ह दिसत असेल तर तिथे माझा मोठेपणा कमी होईल अशा प्रकारचा विचार राजर्षी शाहू महाराजांनी कधी केलेला आपणाला दिसत नाही. एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करायचा आहे की राजर्षी शाहू महाराजांनी या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेनं तळस्थरात राहणाऱ्या माणसांना वर आणण्यासाठी सन्मानित करण्यासाठी जे काम केलं ते लोकशाही व्यवस्थेमध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे. केलं जात नाही असं नाही, करतात माणसं, पण एक चित्र आपल्या देशातलं सहजपणानं दिसून येतं की वेगवेगळ्या राज्यामधला संख्येनं इतरांच्या पेक्षा अधिक असलेला परंपरेनं व्यवस्थेतलं संपूर्णपणानं वरचं नाही तर 2 नंबरचं स्थान मिळालेला जो वर्ग आहे तो सत्तेवरती मांड ठोकून आहे, संपत्तीवरती मांड ठोकून आहे. आणि हा जो वर्ग आहे कुठलीही कारस्थानं करून काहीही करून सत्ताही आपल्या कुटुंबाकडे आली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो. सगळं काही मलाच द्या, कायम सत्तेत मलाच ठेवा किंवा माझ्या नातलगांनाच ठेवा, माझ्या पोरालाच ठेवा, माझ्या पुतण्यालाच ठेवा, ही वृत्ती स्वार्थी वृत्ती असते. आणि स्वार्थी माणूस दिलदार मनाचा कधीच नसतो. तुमच्या मनाचा मोठेपणा त्यागातून ठरत असतो, हे नीटपणानं लक्षात घ्या. लोकशाहीतल्या या मंडळीने हे नीटपणानं लक्षात घेणं गरजेचं आहे. कधीतरी जरा त्याग करायला शिका ना. तुम्हीच राज्य करण्यासाठी आलेला आहात असं नाही, तर लोकशाहीचं तत्व हे आहे की या देशामध्ये कुठेही नेतृत्व गुण असलेले अनेक लोक असू शकतात, तरुण असू शकतात, तरुणी असू शकतात. त्यांचे नेतृत्व गुण ही मान्य करा, त्यांना विकसित करा आणि लोकशाही समृद्ध होऊ द्या. या पद्धतीनं वागण्याची गरज आहे. परंतु हे होताना दिसत नाही. विशेषतः या देशातल्या तळस्थरात ठेवलेल्या म्हणजे मागासलेलं, जन्मता कुणी मागासलेला नसतो, जन्मता कुणी दलित नसतो. स्वतःच्या व्यक्तिमत्वातील मेंदू आणि मनगटाची शक्ती विकसित करण्याची संधी नाकारल्यामुळे या देशामध्ये फार मोठे लोक मागासलेले राहिलेले आहेत. ते निसर्गतः मागासलेले नाहीयेत, या व्यवस्थेनं त्यांना मागासलेलं ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या लोकांना विशेष संधी द्या, ही संविधानाची भूमिका आहे. मतदान हे एक अत्यंत महत्वाचं शस्त्र लोकशाहीमधलं असतं आणि त्यातून समतावादी क्रांती इथे घडवून आणायची असते. परंतु समतावादी क्रांती घडवून आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जशा पद्धतीनं दिलदारपणानं भक्कम पावलं टाकली तशा पद्धतीनं इथली माणसं भक्कमपणानं पावलं टाकताना आपणाला दिसत नाहीत. आपल्याकडं सातत्यानं असं दिसतं की या देशातील दलितांना, ओबीसींना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, त्यांच्या गुणवत्तेच्या प्रमाणात आजही स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर योग्य ते उचित प्रतिनिधित्व मिळू शकलेलं नाही. याचं कारणच इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांमध्ये असलेला दिलदारपणाचा अभाव हे आहे. प्रस्थापित राज्यकर्ते दलितांची मतं घेतात, ओबीसींची मतं घेतात, परंतु जेव्हा युती होते तेव्हा दलितांची मतं घ्यायची, ओबीसींची मतं घ्यायची, मागासांची मतं घ्यायची, परंतु यांना मात्र आमची मतं द्यायची नाहीत. अशा प्रकारची खुरटी किरटी मनोवृत्ती आज मोठ्या प्रमाणात आपल्या देशात दिसते. तुम्ही खरंच मोठे आहात ना, तर शाहू महाराजांचा दिलदारपणा जरा काळजामध्ये बाणा आणि येऊ द्या नवनेतृत्व उदयाला. आणि सर्वत्र विखुरलेली जी गुणवत्ता आहे आपल्या देशामध्ये, ही सर्वत्र विखुरलेली गुणवत्ता आपणाला समोर आणणं गरजेचं आहे. त्यातून देश पुढे न्यायचा आहे. केवळ तुम्हीच पुढे गेलं पाहिजे, तुम्हालाच मोठेपणा मिळाला पाहिजे, ही जी मनोवृत्ती आहे ना, ती मनोवृत्ती दिलदार नव्हे, खुरटी मनोवृत्ती आहे. हे इथल्या मंडळींनी नीटपणानं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
या मांडणीनंतर शाहू महाराजांच्या आणखी काही दिलदार मनोवृत्तीबद्दल मला मांडायचंय. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करत असताना, त्यांचा गौरव करत असताना सुस्पष्टपणानं एक उल्लेख काय करावा लागेल तर मला तो करावासा वाटतो तो हा की शाहू महाराज हा राजा असूनही तो समतावादाचा कृतिशील अशा प्रकारचा कट्टर पुरस्कर्ता असलेला राजा होता. आणि समतावादाचा कट्टर पुरस्कर्ता असलेला हा राजा असल्यामुळेच आपणाला लोकशाहीमध्ये देखील राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. काय काय भूमिका त्यांनी समतावादाच्या संदर्भात घेतल्या हे आपण तपासलं पाहिजे. त्याच्या भूमिका त्यांनी घेतल्या त्या काय म्हणून घेतल्या, कशा पद्धतीनं घेतल्या याचाही विचार या निमित्तानं आपणाला गंभीरपणानं करण्याची गरज आहे. त्यांच्या संदर्भामध्ये घडलेलं वेदोक्त प्रकरण आपणाला सर्वांना माहीत असतं. संक्षिप्तपणानं सांगतो, वेळ कमी असल्यामुळे. वेदोक्त प्रकरण काय आहे तर वेदोक्त प्रकरणामध्ये पंचगंगेमध्ये स्नान करायला पहाटे पहाटे शाहू महाराज जायचे आणि शाहू महाराज स्नान करत असताना जे मंत्र म्हणायला हवेत ते मंत्र वेदोक्त मंत्र म्हटले पाहिजेत हे अपेक्षित होतं. परंतु वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त, पुराणातले मंत्र म्हटले गेले. हे राजाराम शास्त्री भागवतांनी नंतर त्यांच्या लक्षात आणून दिलं. तेव्हा वेदोक्त मंत्राने तुम्ही स्नान माझं झालं पाहिजे याची व्यवस्था करा, अशा पद्धतीची भूमिका राजर्षी शाहू महाराजांनी घेतली. तेव्हा त्या ब्राह्मणाने तुम्ही क्षत्रिय नाही आहात, तुम्ही शूद्र आहात अशा प्रकारची भूमिका घेतली आणि हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये पुढे माजला. मग त्यांचं वतन खालसा करणं, त्यांना मिळणाऱ्या सवलती कमी करणं असा फार मोठा संघर्ष झाला. आणि या संघर्षामध्येही लोकमान्य टिळकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विरोधात भूमिका घेतलेली आपणाला दिसून येते. त्याचं विश्लेषण करायचं म्हणजे काय तर आपल्याकडं असलेली ब्राह्मण वर्चस्ववादी जी व्यवस्था आहे हिंदू धर्माची, ती व्यवस्था समाजाची वेगवेगळ्या मानवी समूहाची उतरंड बनवते आणि ही उतरंड विषमतेवर आधारलेली उतरण ठरवते. निसर्गतः ही उतरण अस्तित्वात नसते, परंतु ती उतरण केली गेली आणि म्हणून उतरंडीतल्या प्रत्येक गाडग्याच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आणि एक प्रकारचा अहंगंड ठेवते. उतरंडीतल्या प्रत्येक स्तरामधला माणूस वरच्याच्या पायी माथा आणि खालच्यांना लाथा अशा पद्धतीनं वागतो. आणि असा माइंडसेटच त्याचा इथल्या या व्यवस्थेनं तयार केलेला होता. राजर्षी शाहू महाराज क्षत्रिय स्वतःला समजत होते. मराठा समाज स्वतःला आजही सगळा क्षत्रिय समजतो, उच्च समजतो. परंतु ज्या हिंदू धर्मातले आम्ही उच्च आहोत असं आपण म्हणतो, एक नंबरचं स्थान आहे का, दिलं का व्यवस्थेनं, धर्माचे अधिकार दिले का? राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणावरून हे दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या संघर्षातून हे दिसतं की ही व्यवस्था धार्मिक अधिकाराच्या संदर्भामध्ये देखील सर्वांना समान अधिकार देत नाही. केवळ ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ अधिकार देते आणि बाकी सर्वांना कमी अधिक प्रमाणामध्ये हलकं तुच्छ समजते. या तुच्छतेचा अनुभव वेदोक्त प्रकरणाच्या निमित्तानं शाहू महाराजांनाही आला आणि ते समतावादाचे अधिक कट्टर पुरस्कर्ते बनत गेलेले दिसतात. तिथल्या ब्युरोक्रॉसीमध्ये ब्राह्मणांचं, पारशी मंडळींचं, प्रभूंचं प्रभुत्व त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हे राज्य मराठ्यांचं होतं. परंतु मराठ्यांचं राज्य असलं तरी ब्युरोक्रॉसीमध्ये कुठलंही स्थान त्यांना नव्हतं. काही सरदार, देशमुख वगैरे मुठभर लोक सोडले तर बाकी कुणब्यांचा वर्ग हा मागासलेलाच मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि या ब्युरोक्रॉसीमध्ये सगळं चिमुटभर लोकांचं प्रभुत्व होतं. हे प्रभुत्व नाहीसं करायचं असेल तर शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे
ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतली आणि एकूणच बहुजन समाज, मागासलेला समाज यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्येही त्यांनी ही भूमिका घेतलेली आपणाला दिसून येते. समतावादासाठी त्यांनी 1902 साली आपल्या संस्थानामध्ये सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये 50% आरक्षण असेल अशा प्रकारची भूमिका घेतली. या भूमिकेला तत्कालीन ब्राह्मण ब्युरोक्रॉसीनं मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आपणाला दिसून येतो आणि त्यातून फार मोठा संघर्ष झालेला दिसतो. या आरक्षणाच्या तत्वाच्या संदर्भामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे की काही मंडळींच्या मनामध्ये आरक्षणाबद्दलची फार पोटदुखी असते आणि त्याच्याबद्दल फार मोठे गैरसमज असतात. हे गैरसमज नीटपणानं काढून टाकले पाहिजेत. शाहू महाराज हे आधुनिक कालखंडातले आरक्षणाचे जनक आहेत, परंतु या देशातली ब्राह्मणी धर्माची वर्णव्यवस्था ही आद्य आरक्षणाची जनक आहे. आणि ही वर्णव्यवस्था जे आरक्षण जिनं जे निर्माण केलं होतं ते विषमता कायम टिकवणारं होतं, नैसर्गिक समतेच्या तत्वाला छेद देणारा होतं. वर्णव्यवस्था ही आरक्षण व्यवस्थाच होती आणि वर्णव्यवस्थेची आरक्षण व्यवस्था ही काय करत होती? ही आरक्षण व्यवस्था जन्माधिष्ठित विषमता पिढ्यानुपिढ्या कायम ठेवणारी होती, संधी नाकारणारी होती. राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेली आरक्षण व्यवस्था ज्यांना संधी नाकारलेली आहे विकासाची त्यांना संधी देणारी होती आणि नंतर ही आरक्षण व्यवस्था संविधानानं स्वीकारलेली आपणाला दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले ते कायदे आपण लोकशाहीमध्ये अगदी अलीकडे केलेले आपणाला दिसून येतात. अस्पृश्यतेच्या विरुद्ध त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कायदे केले. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्याला त्यांनी प्रतिबंध केला. त्यांनी नोकऱ्यांमध्ये काही ठिकाणी अस्पृश्यांना आल्यानंतर तिथं भेदाभेद केला जात होता, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. आणि एक गोष्ट तर अत्यंत प्रसिद्ध आहे, म्हणजे परिस्थिती अशी आहे पहा की या परिस्थितीमध्ये एका वर्गाला मोठा दोष देता येईल ज्यानं धर्माची प्रतिष्ठा या विषमतेला दिली, तो वर्ग मोठ्या प्रमाणात दोषी आहेच, परंतु बाकीचे वर्ग सुद्धा कमी अधिक त्या मांडणीला बळी पडतात तेव्हा तेही दोषी असतात. म्हणजे इथला प्रत्येक वर्ग या व्यवस्थेनं जे स्तरीकरण केलंय त्या स्तरामध्ये ज्याला खालचं मानलं त्याला तुच्छ लेखतो आणि वरच्याचं मोठेपण न्यूटपणानं मान्य करतो. ही जी मानसिकता बनवलेली आहे ती मानसिकताच घाणेरडी आहे आणि या घाणेरड्या मानसिकतेतून लोकांनी बाहेर आलं पाहिजे. याच्यासाठी ठोस अशा प्रकारची कृती राजर्षी शाहू महाराजांनी केलेली आपणाला दिसून येते. एक प्रकरणाचं पागेमध्ये कांबळे नावाचा एक माणूस नोकरी करत होता आणि त्या पागेजवळ एक मराठ्यांच्यासाठी म्हणून हौद होता. त्या हौदाला कांबळेचा स्पर्श झाला म्हणून मराठ्यांनी त्याची पाठ फोडून काढली. ही घटना घडली त्यावेळेला राजर्षी शाहू महाराज कुठल्या तरी कामासाठी दिल्लीला गेलेले होते. राजर्षी शाहू महाराज दिल्लीवरून आल्यानंतर तो कांबळे आपल्या काही सहकार्यांना घेऊन महाराजांच्याकडे गेला आणि आपली पाठ कशी फोडून काढलेली आहे ते दाखवलं. राजर्षी शाहू महाराज हे कृत्य पाहून अत्यंत व्याकुळ झाले. त्यांनी अशा प्रकारचं क्रूर स्वरूपाचं कृत्य करणाऱ्या त्या लोकांना सगळ्या बोलावून घेतलं, एक चाबूक घेतला आणि त्या साऱ्यांची पाठ स्वतः फोडून काढली, शिक्षाच केली. ही कृती किती महत्वाची आहे. आपपरभाव न करता जो अमानुषपणानं वागेल त्या अमानुष वर्तनाला शिक्षा ही केलीच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राजर्षी शाहू महाराज कृतिशीलतेच्या पातळीवरून घेत होते. हे नीटपणानं आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पुढे तर राजे ज्या रस्त्यावरून येणं जाणं करत असत त्या रस्त्यावरच राजांनी कांबळेला हॉटेल टाकून दिलं आणि येता जाता आपल्या घोडागाडीमध्ये ते जे जायचे, खडखडा त्याला म्हणायचे, त्या घोडागाडीमध्ये दरबारातलेही प्रतिष्ठित लोक असायचे. मुद्दाम तिथं ते त्या हॉटेलवरती आपलं घोडागाडी थांबवायचे आणि त्याला ऑर्डर द्यायची चहाची.
ते आनंदानं चहा घ्यायचे आणि मग सोबतच्या मंडळींनाही कांबळेकडून चहा घ्यायला लावायचा. अस्पृश्यतेची चाल किती निरर्थक आहे आणि ती घालवली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराज अशा कृती करून करत होते. राजर्षी शाहू महाराज अंगानं दणकट, म्हणजे त्यांच्या शारीरिक कृती, त्यांच्या पराक्रमाच्या वेगवेगळ्या ज्या कृती आहेत, त्यांना शिकारीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वेड होतं, कुस्त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये वेड होतं. एक तर प्रसंग त्यांच्या जीवनामधला असा आहे की त्यांनी वाघाच्या जबड्यामध्ये हाताला रुमाल बांधून जबड्यामध्ये हात घातला आणि स्वतःच्या हातानं वाघाचं नरड दाबून वाघ मारला. शस्त्र हातात न घेता वाघाशी संघर्ष. कुठलं म्हणजे कुठलं धाडस आहे, किती मोठा पराक्रम आहे. असला पराक्रम ते करायचे. कुस्त्यांचं प्रचंड मोठं वेळ. देशाच्या पातळीवरती कुस्ती या खेळाला राजर्षी शाहू महाराजांनी फार प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. आज देखील कोल्हापूर हे कुस्त्यांच्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. त्या काळामध्ये कुस्त्याच्या फडामध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे याची भूमिका ते घ्यायचे. म्हणून अस्पृश्य जातीतले सुद्धा शरीरानं धडधाकट जे असतील त्यांना ते उचलून आणायचे, त्यांना खुराक द्यायचे, पैलवान बनवायचे. भंगी जातीतले पैलवान त्यांनी केले, चांभार जातीतले पैलवान त्यांनी अस्पृश्य जातीतले पैलवान केले आणि त्यांच्या कुस्त्या ते लावायचे. पण पैलवान देखील जातीयता त्या काळामध्ये पाळायचे. म्हणून त्या काळामध्ये भंगी पैलवानाला पंडित पैलवान असं ते नाव द्यायचे. पंडित पैलवान, त्याच्या जातीचं नाव घ्यायचं नाही. चांभार पैलवानाला जाट पैलवान असं नाव द्यायचं आणि नामांतर करून अशा पद्धतीने काहीतरी शक्कल लढवायचे. विषमतावादी मानसिकतेला छेद देण्याचा अशा पद्धतीनं कृतिशील पातळीवरून ते प्रयत्न करताना आपणाला दिसून येतात. भटक्यांच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. फासे पारधी हे गुन्हेगार आहेत असं म्हटलं जातं आणि गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना सतत दूर दूर लोटलं जातं. परंतु याचं खरं कारण काय आहे हे तपासण्याचा ते प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांच्या हे लक्षात येत होतं की माणूस जन्मतः कुणीही गुन्हेगार नसतो. त्याच्या भोवतीची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असते. त्याच्या हाताला काम मिळालं, त्याच्या नैसर्गिक गरजा सन्मानानं जर भागल्या तर तो चोरीमारी करण्याचं काही कारण नाही ही भूमिका ते घेत होते. आणि म्हणून गुन्हेगार ठरवलेल्या अनेक जमातींना त्यांनी जमिनी दिल्या, घरं बांधता येतील अशी व्यवस्था केली आणि पारध्यांच्या संदर्भामध्ये तर त्यांनी असं काम केलं की स्वतःच्या दरबारामध्येच त्यांनी पहारेकऱ्याची नोकरी दिली. म्हणजे चोरालाच तिजोरी सांभाळण्याचं काम द्यावं अशा पद्धतीनं आरोप राजर्षी शाहू महाराजांच्यावरती झाला. परंतु मानवी मनातला दिलदारपणा विकसित करण्यासाठीचं काम राजर्षी शाहू महाराज करत होते आणि मानवी मनातला दिलदारपणा जिथे कुठे आहे तो विकसित केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन कृतिशील पातळीवरून काम करणं हे राजर्षी शाहू महाराजांचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आपल्याकडं जातीय विषमता जेवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात होती ती घालवण्यासाठी त्यांनी शिक्षण हे मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव हे मागासलेपणाचं कारण आहे हे महात्मा फुल्यांनी जे म्हटलं ते त्यांनी लक्षात घेतलं आणि दलितांच्या मध्ये, मागासवर्गीयांच्या मध्ये, सर्व जाती धर्मांच्या मध्ये शिक्षण हे गेलं पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी फार मोठे प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी केलेले दिसतात. वसतिगृहांची चळवळ शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये चालवली आणि कोल्हापूर संस्थानामध्ये त्या काळातल्या परिस्थितीमुळे त्यांनी वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वसतिगृह प्रारंभीच्या काळामध्ये केली. कारण मागासलेल्या जातीतली माणसं देखील परस्परांना कमी लेखत होती. हे घाणेरडी मानसिकता होती, पण होती, त्याला इलाज नव्हता. पण लोक तर शिकली पाहिजेत, त्यांच्यामध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसार तर झाला पाहिजे, त्यांचा विकास तर झाला पाहिजे, ही राजर्षी शाहू महाराजांची भूमिका होती. आणि या भूमिकेतून प्राथमिक टप्प्यावरती वेगवेगळ्या जाती, लिंगायत असतील, मराठे असतील, अगदी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या जाती व्यवस्थेनं एवढा घाणेरडा माइंडसेट तयार केलेला आहे की थेट
ज्यांना अस्पृश्यतेचा ज्यांच्यावरती शिक्का लावला त्यांचं देखील या व्यवस्थेनं स्तरीकरण केलेलं आहे. महार मांग चांभार या अस्पृश्य जाती परंतु एकत्र वसतिगृह केलं तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आलं की अरे अस्पृश्यामधले लोक सुद्धा चांभार लोक महारांना कमी लेखतात. हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा चांभार आणि ढोरांच्यासाठी वेगळं वसतिगृह त्यांना करावं लागलं होतं. म्हणजे निसर्गता नसलेली अत्यंत चुकीची मानसिकता या धर्म मार्तंडांनी कशा पद्धतीनं घुसवलेली, किती कौशल्यानं घुसवलेली आहे. आणि फोडा आणि झोडाची नीती या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेली आहे. ही फोडा आणि झोडाची नीती संपवण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग करून मोठ्या प्रमाणामध्ये केलेली दिसते. महत्वपूर्ण अशा प्रकारची जातीयता नष्ट करण्याची त्यांनी केलेली जी कृती आहे ती कृती म्हणजे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. केवळ अशा पद्धतीचा कायदा करूनच ते थांबले नाही, तर त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील स्वतःची एक चुलत बहीण होळकर घराण्यामध्ये दिली. आंतरजातीय विवाह त्यांनी स्वतःच्या बहिणीचा घडवून आणला आणि त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतला. म्हणजे आपल्या देशातल्या विषमतेचं मूळ जाती व्यवस्थेत आहे. जाती व्यवस्था नैसर्गिक नाही, जाती व्यवस्था संपवणं गरजेचं आहे. म्हणून जाती अंताच्या देखील कृतिशील अशा प्रकारच्या दिशा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आहेत. मधल्या स्तरात 2 नंबरच्या स्तरावर खालच्या स्तरावर असलेले लोक देखील आजही जातीला चिटकून असतात. अगदी तळच्या स्तरातले लोक जे आहेत तेच जाती अंत झाला पाहिजे अशी भाषा प्रामुख्यानं वापरतात आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे असं म्हणतात. बाकीचे मधले वगैरे लोक जातीअंत झाला पाहिजे आणि जाती कायम ठेवणारं बेटीबंदीचं हे जे सोटमूळ आहे ते कापून काढण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. अपवादात्मक माणसं आहेत. या दिशेनं महत्वपूर्ण अशा प्रकारची दिशा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेली आहे. ती अत्यंत महत्वाची आहे. शाहू महाराजांचं काम एका व्याख्यानामध्ये सांगणं संपणार नाही. स्त्री पुरुष विषमता हा एक विषमतेतला अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा पैलू आहे. हा विषमतेचा पैलू संपवण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या राज्यामध्ये अनेक कायदे स्त्रियांच्या सन्मानाचे केले. स्त्रियांच्या शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. घटस्फोटाचे अधिकार त्यांना मिळतील. त्यांच्यावर कौटुंबिक अत्याचार होतो आहे तो होणार नाही यासाठीचे प्रयत्न देखील त्यांनी आपल्या संस्थानामध्ये केलेले आपणाला दिसून येतात. आणि सिंचन प्रकल्प, सहकार याच्या संदर्भामध्येही त्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या संस्थानामध्ये राबवले. राजर्षी शाहू महाराजांचं काम एक राजा म्हणून केलेलं असलं तरी लोकशाही व्यवस्थेतल्या लोकांनाही अजून प्रामाणिकपणानं जे करता येत नाही ती अशा प्रकारची अनेकविध कामं राजर्षी शाहू महाराजांनी केली. आणि लोकशाहीतल्या राज्यकर्त्यांच्या समोर देखील राजर्षी शाहू महाराजांचं कार्य आदर्श म्हणून स्वीकारावं अशा स्वरूपाचं आहे. समतावादी, मानवतावादी, कारुणिक अशा प्रकारच्या या दिलदार मनाच्या राजाचं स्मरण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सर्वच माणसांनी करावं. आणि शाहू महाराजांच्या मनातला जो दिलदारपणा आहे, उदारपणा आहे, सर्वसमावेशक वृत्ती आहे, ती वृत्ती आपणही सर्वांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बाणावी अशा प्रकारची अपेक्षा मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.